सर्वांना हरिओम. आज आपण मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 142चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 142 असा आहे. कळेना 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 ढळेना ढळेना ढळे संशयो हि ढळेना गळेना गळेना अंता गळेना बळेया कळेना मिळेना मिळेना. आपण श्लोक पुन्हा एकदा अगदी लक्षपूर्वक ऐकूया. कळेना 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 ढळेना ढळेना ढळे संशयो हि ढळेना गळेना गळेना अहंता गळेना बळे आ कळेना मिळेना मिळेना. या श्लोकाच्या पहिल्या चरणामध्ये जे शब्द आले त्याचा अर्थ पाहतो. कळेना म्हणजे कळत नाही, आकलन होत नाही. ढळेना त्याचा अर्थ आहे ढळत नाही, म्हणजे नष्ट होत नाही. तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे गळेना. गळेना म्हणजे गळून पडत नाही, म्हणजे संपत नाही. अहंता म्हणजे नुसता अहंकार नाही, मीपणा, देहबुद्धी असे अहंताचे अर्थ आहेत. मीपणा, देहबुद्धी. त्यानंतर चौथ्या चरणामध्ये शब्द आलेला आहे बळे. बळेचा अर्थ आहे जबरदस्तीने, नानाविध सायास करून, प्रयास करून. बळेचे असे अर्थ आहेत जबरदस्तीने, नानाविध म्हणजे अनेक प्रकारचे प्रयत्न करून, सायास करून. समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगतात जुने ठेवणे म्हणजे आत्मबुद्धीचे, आत्मज्ञानाचे काही केल्या आकलन होत नाही. कारण मनातला संशय काही नष्ट होत नाही. तसेच मीपणा, अहंभाव, देहबुद्धीसुद्धा गळून पडत नाही. आणि जबरदस्तीने नाना प्रकारचे प्रयत्न करून आत्मज्ञान काही केल्या मिळणार नाही. आपण श्लोकाचा अर्थ पुन्हा एकदा पाहूया. समर्थ सांगतात जुने ठेवणे आत्मबुद्धीचे, आत्मज्ञानाचे ठेवणे काही केल्या आकलन होत नाही. कारण मनातला संशय काही नष्ट होत नाही. तसेच मीपणा, अहंभाव, देहबुद्धीसुद्धा गळून पडत नाही. आणि जबरदस्तीने नानाविध प्रकारचे प्रयत्न करीत गेले तरी आत्मज्ञान काही केल्या मिळणार नाही. असा या श्लोकात आपल्याला थोडक्यात अर्थ सांगता येईल. जेव्हा हा श्लोक मी वाचला, पुन्हा पुन्हा वाचला, तेव्हा या श्लोकातील पहिल्या चरणाप्रमाणे माझी अवस्था झाली होती. कळेना कळेना कळेना, काहीच कळत नव्हतं. मग थोडंसं चिंतन केलं, मनन केलं, विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आले की आपल्याला आत्मज्ञान करून घ्यायचे असेल तर इतर सर्व साधना, अन्य सर्व मार्गांचा अवलंब न करता सद्गुरूंना जर अनन्यभावाने शरण गेलो तरच आपल्याला आत्मवस्तूची ओळख होईल, म्हणजेच आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होईल. हे आपल्याला समर्थांनी मागच्या श्लोकातून
स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आपण जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा एक महामार्ग असतो. त्या मार्गाने आपण मुक्कामाला सहज पोचू शकतो. पण कधीकधी आपल्याला असे वाटते की एखाद्या मधल्या मार्गाने आपण लवकर जाऊया. खरं तर महामार्ग सर्वांसाठी विचारपूर्वक बांधलेला असतो, पण मनुष्याला नवीन वाटा शोधण्याची हौस असते आणि हीच पद्धत तो आत्मज्ञानाच्या बाबतीतही वापरतो. परंतु काहीही झाले तरी महामार्गाने जाणेच श्रेयस्कर आहे. महामार्गाने जाणेच उपयुक्त आहे. म्हणजे महामार्ग कुठला आता? सद्गुरूंच्या चरणी लीन होऊन त्यांची मनोभावे सेवा केल्यानेच आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेणे हाच श्रेष्ठ मार्ग आहे. आणि हीच गोष्ट स्वामीजी आपल्याला या श्लोकातून सांगत आहेत. थोडा गहन विषय आहे, चिंतनाचा विषय आहे. लक्षपूर्वक आपण ऐकलं तर आपल्याला समजेल. आपण आपल्या देहाचा म्हणजे शरीराचा विचार केला तर त्याचे 4 भाग आहेत. त्यापैकी एक आपल्याला दिसतो तो स्थूल देह. त्याच्या आतमध्ये आणखी 3 देह आहेत. त्यामध्ये सूक्ष्म देह आहेत. स्थूल देहानंतर सूक्ष्म देह येत. आणि या सूक्ष्म देहामध्ये जर आपण विचार केला आणखीन तर 4 प्रकारचे कप्पे आहेत. हे 4 कप्पे म्हणजे अंतःकरण चतुष्टय असं त्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात. ते 4 कप्पे म्हणजे अंतःकरण चतुष्टय कोणते? तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 मिळून आपला सूक्ष्म देह झाला आहे. सूक्ष्म देहाच्या आतील कप्प्यात कारण देह आहे. देहाचं नाव आहे कारण देह. आणि कारण देहाच्या आतील कप्प्यात अतिसूक्ष्म असा महाकारण देह आहे. असा हा 4 देहांनी बनलेला जीव या लोकामध्ये जन्माला आहे. परंतु आपण फक्त वरवर दिसणाऱ्या स्थूल देहालाच ओळखतो. आपल्याला या दृष्टीला दिसतो तो स्थूल देह आपण ओळखतो. इतर 3 देहांची आपल्याला जाणीवच नसते, माहीतही नसेल. बऱ्याच लोकांना माहीतही नसतं की या स्थूल देहाच्या आतमध्ये आणखी 3 देह आहेत, कारण त्यांना जाणीवच नसते. या 4मध्ये सूक्ष्मदेह हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या सूक्ष्मदेहाचे पहिले अंग आहे ते म्हणजे आपले मन. आपण 4 अंग पाहिले, 4 कप्पे पाहिले: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यातलं महत्त्वाचं अंग म्हणजे मन आहे. परंतु मन म्हणजे काय हो, ते कसे आहे? ते इतर इंद्रियांप्रमाणेच आहे काय? कारण एकूण आपण 11 इंद्रिय मानलेली आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन, अशी 11 इंद्रिय आहेत. मग ते इतर इंद्रियांप्रमाणेच 11वे आहे काय? पण ते आपल्याला दिसते कोणाला ना कोणाला दाखवता येईल. मन जे आहे आपल्याला कोणाला दिसते किंवा कोणाला दाखवता येत नाही. पण या मनाची ओळख गोस्वामी तुलसीदास यांनी रामायण म्हणजे त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे रामचरितमानस, या ग्रंथातून करून दिली आहे. त्यामध्ये ते लिहितात, आपण लौकिक म्हणजे या जगातील ज्ञानाचा अनुभव घेतो तो या आपल्या मनाच्या आधाराने.
वर्गामध्ये शिकवताना जर आपले विषयाकडे लक्ष नसेल तर आपल्याला विचारतात, काय रे तुझे ध्यान कुठे आहे? म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे, तुझे मन कुठे आहे? याचा अर्थ असा झाला की मनुष्य मनाच्या आधारे ज्ञान ग्रहण करीत असतो, लौकिक ज्ञान. पण परमार्थाच्या क्षेत्रात आत्मज्ञान होण्यासाठी हे मन उपयोगी पडत नाही. त्याचं कारण आपण एका उदाहरणातून पाहूया. रामायणातलाच प्रसंग आहे. दंडकारण्यात असताना रामरायाने लक्ष्मणाला भगवंताच्या प्राप्तीचे मार्ग सांगितले होते. तेव्हा लक्ष्मणाने रामाला एक प्रश्न विचारला. अतिशय मार्मिक प्रश्न आहे. प्रभू, माया म्हणजे काय? लक्ष्मणाचा प्रश्न काय? माया म्हणजे काय? तेव्हा भगवंतानी जे उत्तर दिले ते उत्तरही आपण लक्षपूर्वक ऐकूया. तेव्हा भगवंत म्हणाले, लक्ष्मणा, जेथपर्यंत तुझ्या मनाची व्याप्ती जाते तेथपर्यंतचा सगळा आवाका म्हणजे माया. लक्ष्मणा, जिथपर्यंत तुझ्या मनाची व्याप्ती जाते तेथपर्यंतचा सगळा आवाका म्हणजे माया. याचा अर्थ आपले मन हे मायेच्या अधीन आहे आणि परमात्मतत्व, परमवस्तू, सद्वस्तू जी आहे ती मायेच्या पलीकडे आहे. कदाचित लौकिक जगातील ज्ञान, व्यावहारिक जगातील ज्ञान आपल्याला मनाच्या आधारे होईल, कारण ते मायेच्या कक्षेत आहे. म्हणून मनाला परमतत्वाचे आकलन होत नाही. मन मायेच्या कक्षेत असल्या कारणाने आपल्या मनाला परमतत्वाचे आकलन होत नाही. दुसरं कारण, आपलं मन जे आहे ते कल्पनेच्या आधारे ज्ञान निश्चित करते. आपण जेव्हा सद्वस्तू, परमतत्व, आत्मज्ञान, आत्मबुद्धी वगैरे वगैरे शब्द ऐकतो तेव्हा आपले मन कल्पना करू लागते. मनात कल्पना निर्माण होतात की ती परमवस्तू कशी असेल, परमतत्व काय असेल, भगवंत कसा असेल वगैरे वगैरे. परंतु मन आणि मनातील कल्पना आत्ता सांगितल्याप्रमाणे मायेच्या अधीन असल्या कारणाने, मायेच्या कक्षेत असल्या कारणाने आपले मन त्या परमतत्वापर्यंत, भगवंतापर्यंत पोचू शकत नाही. आणि म्हणून समर्थ या श्लोकाच्या पहिल्या चरणातून अगदी निक्षून सांगतात, कळेना 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 ढळेना. पण का बरं कळेना? कारण ती सद्वस्तू कळण्यासाठी, ते परमतत्व आकलन होण्यासाठी जी कल्पना लागते ती मनावर स्वार होऊन येते. कल्पना मनामध्ये स्वार होऊन येते आणि मन हे मायेच्या अधीन आहे. परमतत्व, आत्मतत्व हे मायेच्या पलीकडे आहे आणि म्हणून आपल्याला त्या आत्मतत्वाचे आकलन होत नाही. मग यासाठी सर्व संतांनी आपल्याला वारंवार सांगितले आहे, बाबांनो, आपले मन तुम्ही भगवंताच्या चरणी अर्पण करा, भगवंतामध्ये विलीन करा. स्वतः भगवान देखील भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातून अर्जुनाला हेच सांगतात, मन्मना भव. पुढे आणखीन दिलेलं आहे पण आपल्या विषयाला सोबत घ्यायचे. मन्मना भव म्हणजे तू मन हे मीची करी. माऊली त्याच्यावर भाष्य करतात,
मनमनाभावचा अर्थ काय? तू मन हे मीची करी, तुझे मन तू मला देऊन टाक. पण आपले असे आहे की जर त्या मनाला मुक्त सोडले तर नको तितके संशयाचे जाळे निर्माण करते आणि या मनाच्या वेगाविषयी, गतीविषयी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. क्षणात इथे तर क्षणात तिथे असे आपले मन. म्हणून मनाद्वारे भगवंताचे, आत्मवस्तूचे, आत्मज्ञानाचे आकलन होणार नाही. मग त्यासाठी आपण मनाला नामस्मरणाची सवय लावली पाहिजे. आपल्या मनाला भगवंताच्या नामचिंतनाची, नामस्मरणाची सवय लावली पाहिजे. तसे केले तर मनाचा वेग, मनाची गती आपोआप थांबते. म्हणजे मनाने भगवंताला जाणता येणार नाही, त्याची प्राप्ती होणार नाही, हे नक्की झाले. मग आता मनाच्या पलीकडे कोण आहे? तर मनाच्या पलीकडे असलेल्या बुद्धीला तरी आत्मतत्वाला, भगवंताला जाणता येईल का? बुद्धीचे कार्य काय ते आपण पहिले पाहूया. बुद्धी जी आहे ती आपल्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचा निश्चय करण्याचे काम करते. बुद्धी आपल्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचा निश्चय करण्याचे काम करते. हा निश्चय जो आहे ते आपल्या आलेल्या अनुभवाच्या आधाराने करते. ठीक आहे, बुद्धी एखाद्या गोष्टीचा निश्चय करते, पण तो कशाच्या आधारे? आलेल्या अनुभवाच्या आधारे ती निश्चय करीत असते. पण भगवंत जर पाहिला तर आपण आता सांगितलं कल्पनेच्या पलीकडे आहे, तिथपर्यंत बुद्धीला सुद्धा जाता येत नाही, त्याचे गणित मांडता येत नाही, कारण त्याचा तिला अनुभव नाही. अध्यात्मशास्त्राच्या निश्चयात्मक भाग, अध्यात्मशास्त्राचा जो निश्चयात्मक भाग आहे तो बुद्धीला सांगता येत नाही. आणि म्हणून बुद्धी आत्मज्ञानाच्या ठिकाणी, भगवंताचे आकलन करण्याच्या ठिकाणी निकामी ठरते. मग बुद्धीमध्ये ज्यावेळेला ती बुद्धी निकामी ठरते अशा वेळेला बुद्धीमध्ये वेगवेगळे संशय येत राहतात. देव आहे का? असेल तर तो कोठे आहे? साधू संत सांगतात नाम घ्या, नाम घ्या, पण नाम घेतल्याने काय होणार आहे? असे एक ना अनेक संशय बुद्धीमध्ये निर्माण होतात. आणि मग अशा वेळेला बुद्धी भगवंताचं आकलन कसं करू शकेल? आत्मतत्वाला कसं जाणू शकेल? म्हणून या बुद्धीला मनाप्रमाणे भगवंताच्या ठिकाणी लीन केले पाहिजे. बुद्धीमध्ये निर्माण झालेले संशय भगवंताच्या ठिकाणी आपण बुद्धीला लीन केलं तरच घालवता येतात. त्यासाठी आपला सर्वप्रथम सद्गुरूंवर, त्यांनी दिलेल्या नामावर, त्यांच्या वचनावर विश्वास बसला पाहिजे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर ही गोष्ट महत्त्वाची आहे. साधू संतांच्या वचनांवर, संतांच्या उपदेशावर आपला विश्वास बसला पाहिजे. एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, संतांची पायी हा माझा विश्वास. आणि एवढा विश्वास आहे, पुढे सांगतात सर्व भावे दास झालो त्यांचा. का दास झाला तुम्ही? असा कोणता विश्वास आहे तुम्हाला? पुढे सांगतात तेची माझे हित करीती सकळ, संतत माझे हित करतील, इतर कोणालाही माझे हित करता येणार नाही, असा त्यांचा विश्वास आहे. सद्गुरूंची वचने, त्यांनी केलेला उपदेश हा सामान्य नसून ते वेदोपनिषदांचे सार आहे. आपण जेव्हा त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवू
तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञानाचा हळूहळू उदय होईल. पण गंमत अशी आहे, कधी कधी आपला विश्वास डळमळीतसुद्धा होतो. म्हणून आपल्याला त्यांच्या वचनांवर श्रद्धाभाव ठेवला पाहिजे. विश्वासाची पुढची पायरी म्हणजे श्रद्धा आहे. कारण विश्वास कधीकधी डळमळीत होतो. म्हणून आपल्याला त्यांच्यावर श्रद्धाभाव ठेवला पाहिजे. विश्वासाचेच पर्यवसान हे श्रद्धेत होत असते. पण आपण जर आणखीन थोडं पुढे गेलो तर काही कारणाने श्रद्धेला सुद्धा तडे जाऊ शकतात. म्हणून या श्रद्धेचे निष्ठेमध्ये रूपांतर झाले पाहिजे. श्रद्धेची पुढची पायरी निष्ठा आहे. श्रद्धेचे निष्ठेमध्ये रूपांतर झाले पाहिजे. आपण सद्गुरूंवर, त्यांच्या चरणांवर, त्यांच्या वचनांवर एकनिष्ठ राहिलो तर आपल्याला आत्मज्ञान, परमतत्वाचे ज्ञान होऊ शकते. आणि म्हणून आपण जे पाहिलं, मन आणि बुद्धी या परमात्मतत्वाचं आकलन करण्यासाठी उपयोगी नाही. या प्रवासामध्ये, आत्मज्ञानाच्या प्रवासामध्ये मन आणि बुद्धी आपल्याला कामी येणार नाही. मग आपण पुढे जाऊ. बुद्धीनंतर चित्त येते. पण हे चित्त तरी कसे आहे कोणी सांगू शकेल काय? आपल्या चित्तामध्ये तर अनेक प्रकारच्या कामना, वासना आहेत. आणि त्यामुळे आपले मन, आपले चित्त मलिन झाले आहे. अशा मलिन झालेल्या चित्ताला भगवंताच्या नामाने शुद्ध करता येते असे आपल्याला सर्व संतांनी सांगितले आहे. आपण जेव्हा भगवंताचे नाम घेतो तेव्हा आपल्याला शांत वाटते. पण ही शांतता अशांत करणारी असते. कारण आहे का? कारण आपल्याला असे वाटते की मी आता नामजपामुळे शांत झालो आहे. आता मला राग नाही, लोभ नाही, मोह नाही. मी या सर्व विकारांना जिंकले आहे असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा एखाद्या घटनेमुळे, एखाद्या प्रसंगाने आपल्या अहंकाराला ठेच लागते तेव्हा आपल्या लक्षात येते की माझे चित्त अस्थिर आहे, अशांत आहे. अशी आपल्या चित्ताची अवस्था आहे. अशी आपल्या चित्ताची अवस्था आहे. आपल्या प्रत्येकाचा अशा प्रकारे सूक्ष्म रूपाने कुठे ना कुठेतरी अहंकार दडून बसला आहे. आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये अशा प्रकारे सूक्ष्म रूपात, अगदी सूक्ष्म रूपामध्ये हा अहंकार कुठे ना कुठेतरी दडून बसला आहे. म्हणून समर्थ सांगतात तिसऱ्या चरणातून, गळेना गळेना अहंता गळेना. मनुष्य या अहंकारापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. मला आता कोणत्याच गोष्टीचा अहंकार नाही असा अहंकार त्याच्या मनात निर्माण झालेला असतो. मला आता कोणत्याच गोष्टीचा अहंकार नाही असा आपल्याला अहंकार होतो. आपण सर्वजण परमार्थाची साधना करीत असतो हे खरं आहे. पण त्यातून अहंकारच निर्माण होत असतो. म्हणून अहंकाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एकमेव उपाय म्हणून सद्गुरूंची संगती, त्यांची शरणागती पत्करणे हाच एकमेव उपाय आहे. सत्संगतीमध्ये आपला अहंकार गळून पडेल. मग ते आपल्याला आत्मबोध करतील.
ज्यावेळेला अहंकार गळून पडेल त्यावेळेला ते आपल्याला आत्मबोध करतील आणि मग आपल्याला आत्मज्ञान होईल. हे आत्मज्ञान जे आहे जबरदस्तीने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करूनही कधीच प्राप्त होणार नाही. म्हणून स्वामीजी शेवटच्या चरणातून सांगतात, बळे आकळेना मिळेना मिळेना. संपूर्ण श्लोकाचं सार आपल्या थोडक्यात सांगायचं झालं तर आत्मज्ञान प्रत्येकाला प्राप्त करून घ्यायचं आहे. भगवंताची प्राप्ती आपल्या प्रत्येकाला प्राप्त करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे. त्यांच्या कृपाआशीर्वादाने आपल्याला आत्मज्ञान होणार आहे. आणि म्हणून आपण सद्गुरूंची शरणागती पत्करली पाहिजे, त्यांचा आश्रय केला पाहिजे आणि त्यांच्या उपदेशावर एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.